एवढी जण कोणा म्हणजे एवढं खालचा असतो कोणाला म्हणजे याच्या मग काय दोन मत आहे की अरे पण त्याला थो आहे का नाही. आता त्याचा किडा कोण आहे कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं. हा हे डोंगरं फुटते काय गेला काय 1-2 लाख रुपये 3-4 लाख रुपये जयमीला एक तो वार एक तो दिवशी पण एवढा त्रास जेव्हा चालू आहे. मी सांगतो दुसरी गँग ऍक्शन नव्हून टाकू. हा बस तेवढा का म्हणजे भयानक त्रास तुम्हाला कुठं काय नाही तर त्याची पत्ता नाही मला माहिती. त्रास एवढा तुम्हाला का भयंकर म्हणजे बॅट तुम्हाला पहिले त्याची हिंमत म्हणजे तू आपल्याकडे 200 रुपये बोलत होता अवश्य घेऊ नस तर एक ट्रॅक्टर दिला तसा बऱ्याच सारे करता मला खाला मी वगैरे बघून दिलं बस आणि ऍक्शन मध्ये घेऊ ना. ॲक्सिडेंटची ती आपली गँग आहे भाऊ. हा आपली गँग आहे ॲक्सिडेंटची कुठं यवतमाळची. हा ते सांगा या तुम्ही कोण त्याच्या बदला फक्त तुला कॉन्टॅक्ट नाही आले पाहिजे. हा कॉन्टॅक्ट नाही हा मग आपण दुसऱ्याच्या मार्फत करू ना. जेवण करून तुम्हाला कधी कधी किती भाऊ आहे एकटंच आहे आम्ही आलो ते विरेचं तुझं नाव होतं आता भूमीला तुझे आता राजन असतो तो त्याच्या बहिणी तुझे कपडे काढले तुझे धपड मारली तुझ्या एरियात बंद झाली तुम्ही तालुक्यात म्हणजे असं म्हणजे आपल्याला उचलून देते बरोबर प्लॅनिंग केलं म्हणून सपोर्ट करते. नाही आपण हुशारीनं राहायचं. मी बोलवत नाही आता म्हणजे आता काय कर उलट काय कर याला पहिले उडवायचा व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आणि तुझं टोनिंग आमदारासोबत सुरू करून दे. तो मी आता जिल्हा परिषद झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो बरोबर आहे. तसं प्लॅनिंग करायचं याला उडवायचं म्हणजे लोक नाही येणार. मग आपलं आहे ते आहेच महिन्याच काढायला लागते ना. छत्रपती सारखं वागायला लागेल ना आपल्याला. आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे. एक काम करतो ना आपल्या तू आपल्या माणसाकडे गावापर्यंत घालला हां म्हणजे काही दिले येत नाही मित्र आपल्या असं जमत नाही त्याच्या रोज सपोर्ट घेऊन आम्ही बघ कुटुंबीच्याच राहिलो हां असं एकदा हे असं झालं का ह्या अलग काढायचं आणि याला ठोकायचं. हां तसं त्याला काय करायचं इकडून याच्या जवळ जायचं हे फक्त नॉर्मली राहील आणि याला उडवायचं. हे पहिले खतम करणं आवश्यक आहे. हा नाही ते हा म्हणजे एवढं का म्हणतो आपली मतं खराब होऊन तिथे ते बहिणी कपडे काढले तरी ते आत्मी झालं ना जातीवेट असते ना त्याला मतं भेटून नाही आपण तिथं 25 लाखाचा सभा टाकला ते लय घे प्रवेशीच्या सोबत ह्या असला माझी फोटोस आहे बरोबर 15 दिवसात गेम लावायचं उडवायचीच आहे त्याशिवाय हे चालणार नाही. म्हणजे काय तू तिकडे त्याला हे गेला तर तुझा संबंध तुटून जाते. मी सिलेंडरच झालं आहे प्रॉब्लेम 15 दिवसात मला सांगा तुम्ही मी खरं देतो ना. आपलं नाव वगैरे काहीच येत नाही. ऍक्सिडेंटनं काय काही माहिती ॲक्सिडेंटनं ट्रकच आहे त्याची भाऊ त्याचे टिप्परच आहे. असं हो ते रेतीवाले आहे ते स्पेशल लागतात मागं. बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण. कोणाशी बोलू नका सगळ्या गोष्टी. हां भेटून कर लागते ते. तुला भेटू नको. हा जर करत असता हा पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणार नाही. मी बरोबर माझ्या मित्राच्या मार्फत करतो ना. हे दुसरा एक तिसरा मोबाईल घ्या असं बसून फोटो काढा. हे निघालं नाही कधी फोटोमध्ये त्या पोट्याचे चेहरे काय असेल ते तर नाही का तिथं बॅनर असेल ना बॅनरवर फोटो असेल ना. नाही बॅनर एकदम एकदा ते उडालं का नाही मग दहशत वळून जाते बरोबर. काय होणार आहे भेटलं त्याच्यात अपघातात काही होत नाही. कोण काहीच नाही होत. इकडे अमरावतीच्या तिकडे करायचं इकडे करायचं बरोबर गँग आहे त्याची इथली टाप गँग आहे का तुम्हाला मी सांगू शकत नाही. मागं भाऊ ते आपण लावलं तर नाही तीर मारायचं मी सांगू तुम्हाला. त्याची लय खतरनाक टाप आहे त्याचा तो अजेंडाच तो आहे.
तसंच करावं लागेल. उडून टाकलं ना त्यांच्या डिग्रजच्या त्या आपल्या काजदे करले उडून टाकलं ते. त्यांना मला स्वतः फोन करून मागं म्हटलं होतं तिथे तर त्यासाठी दृष्टीने नाही पण तुम्ही त्या रोजसाठी हे केलं ते केलं पण तुझे तर म्हणजे मी सोडतच नाही तुम्ही तुम्हाला करून टाकून ना एवढा रोग नाही हां माझ्या म्हणतो एवढा म्हणजे पुरा फुल टाईम खाली यायचो अखेर त्याला बाकीचे लोक म्हणून राहिले का बाबा एवढा ठरला असताना काय करतो बस त्या साहेबाला 3 वेळा फोन करतो काय तुझे जाती विचार करू घ्या त्याचा काय फरक पडला एकदा तो गेला तर मग खतम होऊन जाईल ना कार्यक्रम. कसं आहे तो आहे म्हणून तो हात टाकणार हा वापर करणार ना जसा वापर करतो त्याला उडून टाकायचं व्यवस्थित संपून टाकायचं ना त्याच्या एक माणूस ठेवून द्यायचा रेखीवर आला तर पण त्याचा ठुसा असा आहे. ते आता काय करू नवीन माणसं आहे म्हणजे माझ्यात काहीच तू काय करत आल्या माणसाचा एक प्रवेश घेऊन घे बीजेपीमध्ये त्यात कोणाला हा तुझे पहिले सांगून द्यायचं. तब्येत विषयाचा बोल 8-2 दिवस सुरू आहे मी सुवांधाच होते बँकेत त्यांचं जे सगळीकडे ते गाठीवरून आहे हैदराबाद तर लागते महिन्यामध्ये याच्यात बात करतो त्याच्यासाठी आपण ते मागं मिटिंग केली तर ठाण्याला मग आपल्या पूर्वीचे कोणाचे सुद्धा चौधरी आपण चौधरी त्याची विजय तो साधा मनात राखतो ना म्हणजे त्याच्या नंतर करून महिन्याचे त्याचे बंद झालं ना आपण म्हणून त्याला असं का बा आमच्या पूर्वी करू दे ते बी करू देवा नाही तर मग दोन्ही पण ठेव त्याच्याला त्याने एवढा महिना राग करतो बा भयान काही मुळे काही म्हणत नाही आवडतं भांडणाबद्दल असं काही तर तू गुन्हे दाखल केले तर दोघांवर सारखी कारवाई कर नाही तर मी तिथे कंबर करतो. साहेब सांगितलं शिक्षण साहेब त्या असे बात त्याचे माणसं केले त्या साहेबांना बा भोजी पैसे ठेवले भोज सांगितलं का बा मी कामगार करतो तुम्ही अशा लोक सपोर्ट करता एवढं तर बोलू शकत नाही तो शिक्षण साहेब असं ना म्हणजे तो म्हणजे अशी असं सांगितलं तुम्ही आता असं होऊच शकत नाही. एवढं बेकार राजकारण आपण नाही केलं हे एकदम खालच्या लेवलनं राजकारण करून तरी झालं तरी तर तुम्ही काहीच नाही केलं त्याचं अजून परत किती गेम केला खतर ना बघेल म्हणतो तुम्ही घेऊच नका बघेल म्हणे ना छाई आणली होती म्हणे आम्ही म्हणे ये सपोर्ट पहिले होना था बोले भो बोले हमको तिथं तुम्ही छाई इंक पेनाची इंक अंगावर टाकाले अचूक होतो मी गेलो मी आता सारा अधिक आपलं 10 काढा हो त्याला नाही भांडणं पाहून तो म्हणजे त्याला वाटतं का प्लॅनिंग म्हणजे त्याला माहिती आहे ऑनलाईन प्लॅनिंग करतो त्यानंतर तुम्हाला बोलायला भेटते असं हो रेकॉर्डिंग करून भाऊ ते मनोज भाऊ म्हणे ना मागं कोणतरी आहे म्हणे चिखलदऱ्याचा तो कोणता तरी जाटू बाबा आहे म्हणे चिखलदऱ्याचा. माजी आमदार बच्चू कडू यांच्या विधानामुळे राज्यात आता खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याला आपण जर विचारलं की तुला काय येतं तर त्याला काहीच येत नाही असं सांगतात. मग आत्महत्या का करतो? अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आंदोलनात कापून टाक अशा तीव्र शब्दांत संताप बच्चू कडूंनी व्यक्त केलाय आणि सरकारवरती प्रहार केलाय. ही वेळ राजकारण करण्याची नाहीये त्यामुळे काही निष विधानं करू नये अशी प्रतिक्रिया कृष्णमूर्ती दत्तात्रय यांनी दिली आहे. अरे तू मनापेक्षा एखाद्याने मारून टाक ना एखादा हातला तरी कापला ना आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळ देणार नाही. पहिले जाता मरते आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे लावून बसाल कपडेच ठेवायचे आणि सहाच्या घराच्या समोर जाऊन मुताचं काय फरक आहे केल्यापेक्षा परवडत नाही काय हा ठिकाणा जर सुरू केला ना तर सांगतोय कुठल्याने काय पाहतोय सरकार. बच्चूभाऊ माझे मित्र ही वेळ खरं तर राजकारण करण्याची नाही यामध्ये कुणीच राजकारण न करता आपल्या शेतकऱ्यांना जास्त मदत होईल. तुम्हाला येते का मोठ्या तुम्हाला येते का
चालू होता शक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडूंनी विविध विषयांवरून सरकारवरती संताप व्यक्त केलाय. सरकारनं शेतकऱ्यांना भगवा, हिरवा आणि निळ्या रंगामध्ये वाटलं अशी टीका कडूंनी केली. तर शरद जोशींना आंबेडकरांना पाडलं, मला देखील पाडलं असं कडू म्हणाले. तसंच शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा असा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे. कर्जमाफी केली नाही तर नेपाळ होईल अशी भीती देखील बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे. हा लय इम्पॅक्ट पडले त्याचा कुठल्याही धर्माचे ना कुठल्याही जातीचे ना पण शेतकरी म्हणून काही जगता येत नाही तुम्हाला. शेतकरी म्हणून जगता येत नाही, शेतकरी म्हणून लढता येत नाही तुम्हाला कधी. तर त्याच जाती हो त्याचा ह्या त्याचा, याचा निळा त्याचा भगवा, याचा हा, इकडे आहे. हिरवा पिवळा, तर हे लक्षात का येत नाही? हे सगळे निळे पिवळे पांढरे काय असं हे आमच्या कापसापासून बनते. तो कापूस मला भाव शेतकरी पिकवू दे रे. शरद जोशीला जीवाचं रान केलं विठ्ठल माहित आहे. मी ते कोणत्या जातीच्या याच्यावर जाणार नाही, पण प्रामुख्यानं काम केलं का नाही केलं? स्वतः शेती केली, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, राख रांगोळी झाली, पत्नीला आत्महत्या केली आणि हिंगणघाट म्हणजे तुम्हीच पाडलं. वामनरावचं टपले पाडले, राजू शेट्टीने पाडलं, मलाही पाडलं, शेतकऱ्यालाच पाडलं. कारण जातीत बसलो नाही. बाबासाहेब आंबेडकरला पाडलं ना आपण. एवढा मोठा विद्या माणूस या भारतात पडतं कसं? ना कर्ज माफी मागितली पाहिजे ही अवस्था आहे. एवढे शांत आत्महत्या करून म्हणते अरे तू मनापेक्षा एखाद्याला मारू टाकला, एखादा आत्महत्या का आपल्याला आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळ देणार नाही. आता मागतोय जाऊन बसलं तरी आणि आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे घालून बसावं. कपडे शिवायचे नाही आणि सणाच्या घराच्या सोडून जाऊन मुताचं काय प्रकार केल्यापेक्षा परवडत नाही का? जुना कार्यकर्ता म्हणजे याची वडील आहे आपलं नामदेवांकडे हा हो नामदेवाचा कोण आहे तो? असं काय काय म्हणते गडी तो मला त्रास देऊन आला. असं त्याला आमदाराकडून काही भेटले असं पैसे गिसे नाही? आमदाराचं काय करते तू मग? काहीतरी आता प्रवास घेतला भांडण झालं का नाही, असं त्या दुसऱ्या दिवशी मग प्रवास घ्यायला होता. असं आहे. कामधंदे काय करते मग ते? कामधंदे याला शिकवला त्याला आणि ट्रॅक्टर दिला होता, त्याला त्याला शिकवलं होतं आणि त्याच्या वेळेस ट्रॅक्टर पकडला त्याला सोडला गेला त्याला पकडून. असं आहे. यानंच ट्रॅक्टर दिला यानंच पकडून दिला. हा वाटलं सोडा दिला ट्रॅक्टर, याला सोडून दिला. आपण सोडून दिलं ना, त्याच्या घरातले लोक भडकून दिलं का? गडून दिला. त्या पूर्वीचे लोक म्हणजे त्यांचं समजायला पाहिजे वेळेले 100 कामं केले आपण, एक काम जर मी गेलो नवीन कामं केले त्याच्या आपल्या बाबतीत एकदम माळवाला ट्रॅक्टर जाळा होता. असं आहे. ते दुकान मारलं पण मी रिपोर्टेला त्याला काही त्याच्या येणं त्याला त्याच्या रिपोर्टेला होता. गुन्हा दाखल केला म्हणते ना त्याच्या? गुन्हा 320 सांगलं जाईल केला म्हणून अटक नाही केली का? अटक नाही दिली. अटक गेली कोर्टात. मला हे माहित नाही. बेल घेतली का त्यानं? नाही माझ्या मला एवढं लागले होते बाबा कोर्टात दोघांच्या मागवले लागत त्याला साधा फोन नाही काही नाही. माहिती आणि पोलिटिशन म्हणते ती एअरपोर्टच मला कोर्टात हजर केलं. असं आहे. एवढा साधा विनंती. नाही आता तुझा चांगला त्रास झाला म्हणजे पुरं फ्रॅक्चर झालं चांगला आता त्याला फ्रॅक्चर कोण लागतो
फ्रॅक्चरने मग काय पुरं काम दाखवावं लागते अर्धा काळ ठेवायचा अंगावर बसायला मग तो अजून भारी पडत. काय होतं त्याच्यात त्या मायाची खटखट माझ्यावर 350 गुन्हे दाखवले मी तर बाहेरच आहे अजून. म्हणजे 2-3 कलेक्टर ठोकले, सचिव ठोकले, मंत्रालयात ठोकले आपण तर. तिथं शिपाई हात लावू शकत नाही आपण. हा. शिपाई हात लावू शकत नाही मंत्रालयात. हा. आता त्या दिवशी आठवण पण ते कसं त्याची सोडून आलो. आपण ते बंद तयार करते. त्याला घरच्या लक्ष्मीचा एक रिपोर्ट देऊन द्यावी घ्या वाईट नजरेनं पुन्हा राहून महाग हा का बा तू माहिती चालली आहे नाही तर त्या आगळ्याला उडवतो हा असा एक रिपोर्ट देऊन दे सेफ राहतो तू काही झालंय पुढं मागं काही ना बाबा माझ्या पत्नीवर वाईट नजर ठेवलेली आहे त्याने तुम्ही समजून सांगा म्हणून एक पोल्युशनमध्ये रिपोर्ट पडणार होते. इतका हरामीपणा करत असं हे काय हे स्वतःच्या बापाच्या वृत्ती नाही. ट्रॅक्टर दिल्यानंतर तो इथं याच्यावर पलटवार केला त्यानं हे किती हरामी आहे ते. आपण घरी ते बापाचे नाही होऊ शकत सांगतो त्याच्या बायकोचं पण होऊ शकत. एवढा हरामी कोणी होतं का तू सांग. तुला जर इथं लहानपासून मोठं केलं सगळं दिलं असंही नाही का तुला कमी ठेवलं तरी हरामी होत असेल तर हे काय कोणाचे होते बोलून टाकले. तिकडे सराबंधू सभागृहाला त्याचं म्हणणं आहे सर्व जग बहुली बोला आपल्याला बोला म्हणजे मला तुम्हाला तो म्हणे बा त्याला बोला ते पुढे समाज लोक त्याच्या विरोधात गेले नाही म्हणे तो तर आला आम्ही हाकलून देऊ म्हणे. साध्याला येऊ द्या समाज भिरून दे त्याच्या अंगावर कळायला पाहिजे ते आमदार आमदाराची अॅट्रॉसिटी ऍक्ट लावून द्यायचा उलट त्याला तू बोला मग पाहिजे ना हा फळ काढला पाहिजे का रे त्या निधी दिला नाही काही नाही तुला काही लाज वाटते काय म्हणा दुसऱ्याचं खायला आपल्याला त्याचं दिलं माहिती त्याला म्हणजे काहीतरी ट्रेनिंग काय करतो आपण जोपर्यंत मत ह्या इथे कसं ते हाकललं त्या परगोड्याले कसं आहे दबलं तर काय गुन्हे घेण्याचं काही भेट नाही हे नाही होत. गुन्ह्याचं काय होतं रे भेंड इथून 10 वर्ष केसेस चालतं काय होतं त्याच्यात काही न्याय आहे का या देशामध्ये काही कुकडे काही ताल नाही आहे जिसकी लाठी उसकी बहस आहे. आता आपण याच्या उरवार बसून आलो महाराष्ट्रात आलो म्हटलं आमदारापेक्षा तर आता भारी चाललो आपण ते एवढे जप करते त्याच्या बंद एवढा व्हॅल्यू नाही पण तुमचा बंद केल्यावर त्याच्यामध्ये आंदोलन त्याला म्हणजे नाक्यावर होतो नाक्यावरून थोरात नाक्या आपला गाडी गेले मागतो पोटेल मारलो होतो बीजेपी कार्यकर्ता पटेल त्यांना तुम्ही सांगे म्हणून काम झालं तर त्याची गोष्टही नाही पण त्यांना मली म्हटलं ना चूक चूक तिथे उडालं त्याची गोष्टही नाही असं त्याच्यासाठी दादा सांगे म्हणते की त्यांना मग म्हणे म्हटलं का बोलवतो म्हणून तो पण हातात घेऊन कार्यकर्त्याही मारलं वाटतं तामिळ मारलं कार्यकर्ते आला कोण तो मारेल तुमची टॅग माझ्यावर खेळ पुण्यात म्हणे कोण म्हणले गटबाई राजा बाई 300 पण लागली चलून देईन आणि त्यानं तो हलक्यातच घेऊन तो 3 फोन काढायला लावाच लागेल